पाळी या कथेचा लेखक विवेक वैद्य। माझा जन्म झाला आणि आईला 6 महिन्यातच दिवस राहिले। मग प्रभातचा जन्म झाला। आम्ही शहरात राहायचो। आईची नाजूक तब्येत पाहून आजी म्हणाली, मधू आता मैनेला। खरं तर माझे नाव पद्मिनी ठेवले होते, पण आजी लाडाने मैनाच म्हणायची। माझ्याकडे राहू दे, थोडी मोठी झाली की घेऊन जा शहरात। आणि मग मी गावाकडच्या घरीच राहू लागली। खूप लहानपणाचे नाही आठवत काही, पण साधारण 4थी-5वी पासून पुष्कळ गोष्टी आठवतात। गावाकडचे घर खूप मोठे, वाडा, पडवी, माझघर, स्वयंपाकघर, न्हाणीघर, शिवाय वरती पुष्कळ खोल्या। घरात माणसेही भरपूर। चुलत आजोबा वारलेले, पण आजी, आजोबा, चुलत आजी, 2 काका काकू, 2 चुलत काका, आत्या 4, शिवाय आजीची एक लहान बालविधवा बहीण। माणसेच माणसे। पडवीच्याच कोपऱ्यात एक खोली होती, तिला बाळंतिणीची खोली म्हणायचे। कोणाला पाळी आली की स्त्री त्या मुलीची परवानगी 3 दिवसासाठी त्या खोलीत व्हायची। आजीचे सोवळे ओवळे कडक। 3 दिवस त्या स्त्रीने फक्त खोलीत राहायचे। खोलीच्या मागे असलेल्या संडास न्हाणीघराचा उपयोग करायचा। तिला कोणी स्पर्श करायचे नाही। पूर्वी तिने जवळच परसात असलेल्या पण वापरात नसलेल्या विहिरीतून पाणी शेंदून आंघोळ करायची असा नियम होता, पण नंतर तिला गरम पाणी मिळू लागले। एवढे कडक नियम असूनही काही गोष्टी फायद्याच्याही होत्या। खोलीतल्या स्त्रीला 3 दिवस कोणतेही काम नसायचे, फक्त तिचे स्वतःचे कपडे धुवून वाळत टाकणे आणि तिचा ताट वाटी तांब्या पेला घासून ठेवणे एवढेच काम। बाकी तिला चहा, नाश्ता, जेवण आयते देण्यात येई। जेवणाचे ताट नेऊन देण्याची जबाबदारी नेहमी माझ्यावर असे। मैने अशी हाक मारून आजी माझ्या हातात भरलेले ताट देई। त्या खोलीत जाऊन तिच्यापासून 2 हात दूर ते ताट मी ठेवायचे अशी आजीची सक्त ताकीद असे। काकू त्या खोलीत असल्या तर त्या गोधडी शिवणे वगैरे काम करायच्या, तर तरुण मुली शिकणाऱ्या आत्या तर अभ्यासाची पुस्तके वाचायच्या। मला लहानपणी खोलीचे गोड बंगाल कळायचे नाही। आजीला काही विचारले तर समजेल तुला मोठी झाल्यावर असे उत्तर मिळे। पुढे शाळेत पाठकबाईंनी सर्व मुलींना एकत्र बोलावून पाळीची शास्त्रीय माहिती दिली। आमच्या घराच्या मागच्या बाजूला एक आउट हाऊस सारखे घर होते। तिथे आजीचा लांबचा पुतण्या आप्पा, त्याची बायको कृष्णा काकी, आप्पाची म्हातारी आई राहायची। आप्पा जवळच्या कुठल्या तरी मिलमध्ये कामाला होता। सकाळी जायचा तो रात्रीच यायचा। कृष्णा काकी एकदम शेलाटी, काळी सावळी पण तरतरीत बाई। खूप नवसा सायासाने आणि खूप वर्षाने तिला एक मुलगा झाला, बंडू। तिथेही महिन्यातून 3 दिवस कृष्णा काकीला बाजूला बसवले जायचे। म्हातारी स्वयंपाक करायची। दम्याचा त्रास आणि म्हातारपणामुळे म्हातारीकडून कामं व्हायची नाही। मग कृष्णा काकीनी कपडे धुवायचे काम त्या दिवसात स्वतःकडे घेतले। बाहेरच्या बाहेर कपडे धुते, वाळले की झाले। वाळलेल्या कपड्याला कसला आला विटाळ चांडाळ असे कृष्णा काकी म्हणायची। नाईलाजाने तब्येतीच्या कारणास्तव म्हातारी ते चालवून घ्यायची। पण पुढे असे झाले, 4 दिवस आजारीपणाचे निमित्त होऊन म्हातारी तडकाफडकी गेली। 10वे-12वे झाले, नंतर सर्व आपल्या कामाला लागले। एकदा आजी मला घेऊन कृष्णा काकीकडे गेली। मी आई वडिलांशिवाय राहते याचे आजीला कौतुक। मैने चल ग असे आजीने मला म्हटले की मी आजीबरोबर चालले। मग ते मंदिरात असो, कीर्तनात असो की दारावर बसायला असो, तर आजी त्या कृष्णा काकीला म्हणाली, कृष्णे पाळी आली तर मला सांगत जा ग, मी तुम्हा तिघांचे जेवण पाठवून देत जाईल घरून। कपडे भांडे तर तू करूनच घेते, पण स्वयंपाकाचे कष्ट नको घेऊ। काकीने मान हलवली। 2-3 महिने गेले। एकदा आजी काहीतरी द्यायला कृष्णा काकीकडे गेली। मी शेपूट सोबत होतीच। कृष्णे म्हातारी जाऊन 3 महिने होत आले, तुला पाळीच आली नाही ग? नजर वळवत काकी म्हणाली, नाही ना, दिवस बिवस तर नाहीत ना? नाही माई, बंडूच्या वेळेस तर मला किती उलट्या व्हायच्या, पाणी देखील थांबायचं नाही पोटात। तसे काही नाही। अजून काही दिवस गेले। एकदा बंडू आमच्याकडे खेळायला आला। सहज बोलता बोलता म्हणाला, आईला बारे नाही, झोपून आहे। हे ऐकताच आजीने भाकरीचा तवा उतरवून चहाचे भांडे ठेवले। एका तांब्यात चहा घेऊन मला म्हणाली, चल ग मैने, कृष्णेला बघून येऊ। दारात आजीला बघता झोपलेली काकी उठून बसली। काय झाले कृष्णे? काही नाही माई, पोट कंबर दुखते आहे। तिच्याजवळ बसत आजी तिला हात लावणार तेवढ्यात काकी म्हणाली, हात नका लावू, विटाळशी आहे मी। ठीक, खूप दिवसांनी पाळी आली म्हणून त्रास होत असेल, नेहमी तर नाही होत नाही? हो माई,
खाली मान घालून काकी म्हणाली, बरं तू आता चहा घे, मी महिनेबरोबर जेवण पाठवते दुपारी. माई, मी तुमच्याशी खोटं बोलली. आणखीन बोलेन तर मला नरकात देखील जागा मिळणार नाही. मला दर महिन्याला पाळी येते, पण मी तुम्हाला बोलली नाही. 3-3 माणसांचे जेवण 3 दिवस, कशाला तुम्हाला त्रास? आजीचा चेहरा विचारमग्न झाला. कृष्णे, मला इतकी परकी समजली का? नाही माई, तुम्ही आहे तोपर्यंत काही होणार नाही, पण उद्या तुम्ही गावाला गेला, आजारी पडला तर? सुनापोरींना कशाला त्रास? आणि असं किती दिवस चालणार? आजी काही बोलली नाही. फक्त एक विनंती आहे माई, कधीतरी मी आजारी पडले तर 2-4 दिवस तुमच्या मुलाला आणि नातूला बघत जा. काकीने हात जोडले. वेडी आहेस का ग कृष्णे तू? अगं माझी महिना, तसंच तुझा बंडू. हो, आजकाल जमाना बदलत चालला आहे. विटाळ चांडाळ पाळणे कमी होत चालले आहे. म्हणून काय माणुसकी सोडायची का? बोलता बोलता आजीचा गळा भरून आला. अचानक आजी उठली आणि तिने काकीला मिठी मारली. दोघेही मुक्तपणे रडू लागल्या. पाळीत असणाऱ्या बायांना स्पर्शही न करणाऱ्या आजीने काकीला मिठी का मारली हे मला समजले नाही, आणि मला हेही उमजत नव्हते की मी सुद्धा का रडते आहे. महिना समाप्त. ही गोष्ट काकीसारख्या अनेक गृहिणी, कष्टकरी स्त्रियांना समर्पित, ज्यांनी पाळीच्या वेळेसही काम करून आपल्या कुटुंबाचा विचार केला. अशा अंतर्बाह्य स्त्रियांना मला खात्री आहे की मृत्यूनंतर स्वर्गातच जागा मिळणार असेल, आणि पाळीच्या वेळेस त्यांनी केलेला स्वयंपाक खाणाऱ्यांना पुण्यच मिळत असेल. लेखक विवेक चंद्रकांत वैद्य, नंदुरबार. जरूर शेअर करा पण लेखकाच्या नावासह. कशी वाटली ही कथा मला जरूर कळवा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.